जय महाराष्ट्र. मी विजय माधव निकम, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना चिटणीस. माझा मुलगा ऍड्रेस पत्ता विचारत माझ्यापर्यंत आला आणि पत्ता विचारताना याला साधा ऍड्रेसही सांगता येत नाहीये. याला सांगितलं युनिव्हर्सल बिझनेस पार्क, तर त्याला ना हिंदी बोलता येते ना धड मराठी. याला आसामवरून येऊन झाले निव्वळ 3 दिवस आणि 3 दिवसात याला नोकरी भेटते, आई गाडी चालवतो आणि मजेदार गोष्ट अशी ना की याला ना हिंदी धड बोलता येते ना बंगाली ना मराठी. यांना अशा नोकऱ्या देतो कोण? आणि सगळ्यात मोठी गोष्ट, जवळ घ्या, 18 वर्षाचा पण हा मुलगा नाहीये. 18 वर्षाचा मुलगा नसताना याला मुंबईमध्ये काम भेटतं आणि तिथेच आमचे मराठी तरुणींना मोठमोठे बायोडेटा घेऊन एज्युकेटेड असून सुद्धा नोकरीसाठी दमछाट करावी लागते. आणि उद्या हीच लोकांकडनं जर काही कृत्य झाली तर याला जबाबदार कोण आहे? हा आसामवरून येतो, 3 दिवसात नोकरी भेटते, त्याला ही गाडी भेटते, हा गाडी चालवतो. आणि मजेदार गोष्ट अशी की मॅपवरती आज सगळीकडे मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये ह्याला पत्तेही भेटतात आणि झोमॅटोचं डिलिव्हरीचं काम करतो. आता ह्याच्याकडे कोण बघणार आहे? यांच्याकडे कोण लक्ष देणार आहे? उद्या कोणत्या प्रकारचा जर गैरप्रकार घडला त्याला जबाबदार कोण असणार? जय हिंद, जय महाराष्ट्र.